अरे संसार संसार ओ बाबा, समजा तुझ्या लेकीला. अहो जावई बापू, तुम्ही बायको बरोबर भांडून खांगलात का? हो, काय खाल्लात? तुमची मुलगी जेव्हा जीवनात आली, भांडण कांडण दिवस रात्र सुरू झालं. हो, हिच्यासाठी काय नाही करत, सर्व काय करतो, पण हिला माझी किंमत नाही. हिने माझा नवरा कम नोकर केलाय. समजलं तुम्हाला? काल माझ्या लेकीने वडाची पूजा केली आणि तुमचं 7 जन्माचं बुकिंग करून टाकलंय. अहो, कसलं बुकिंग केलं? काल हिने फेकलेला मला ग्लास लागला असता ना, तो माझ्या वारीचा स्वर्ग झाला असता. माझ्या स्वर्गाची वारी झालीच नक्कीच. हो हो, झालीच असती स्वर्गाची वारी. यांना काल कपडे आणायला सांगितलेले इस्त्रीचे. आणले तुम्ही? नाही आणले. कसे आणणार? बायको सुंदर दिसते ना. काला है वो, तन से भी और मन से भी. अहो, सावित्रीने यमाचे कपडे घालून इस्त्रीला बनवलं असेल का? अहो, सावित्रीने इस्त्रीचे कपडे घालून यमाला बनवलं असेल का, असं मला म्हणायचं आहे. थांबा थांबा, एखादा नवरा असता तर बायको वडाला फेऱ्या मारते ना, त्याचा फोटो घेतला असता, सेल्फी घेतला असता, डीपी ठेवला असता. पण ह्याने तसं केलं नाही करणार. ह्याचा मोबाईल फुटला असता ना. अहो, एका सेल्फी साठी जर तुम्ही सण साजरे करणार असेल तर मला तुमची दया येते. आपले सण एवढे स्वस्त नाहीत. बाबा, आई माहेरी गेल्यापासून तुला करमत नसेल ना? हो ग, नाही करमत. कारण एवढ्या भयान शांततेची मला सवय नाही. आणि तुझ्या आईचे भांडणाचे स्वर ऐकल्याशिवाय मला अन्न गोड लागत नाही. आणि भांडणाच्या बाबतीत तुम्हाला माय लेकींचा कोण हात धरणार? जहापणातून ग्रेट हो, जहापणातून ग्रेट हो. हो बाबा, ही केवळ माझी सासवड नाही, ही तर मोठी भांडण्याची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीला माझा कोपरापासून नमस्कार. विजयी भव. हो हो, करा. कोपरापासून नमस्कार नका करू, साष्टांग नमस्कार करा. हो हो, नमस्कार करतो.